1 2 3 लवकर. मी म्हणते की खुश आपलं झालं सगळ्या मैत्रिणी येऊन गेलेल्यानंतर. मग तू म्हण काय, तुला काय म्हणायचंय? मग काय म्हणू मी? माझा स्पीड तुझ्यापेक्षा आमच्याकडे एक QC मॅनेजर आहे, दोन. त्यांनाही आम्ही देतो बघायला आणि मग आम्ही फायनल करतो. छान झालं ना. पण त्यांना आवड. नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि सुजाता, आज थोडीच आपल्याला काही रेसिपी करायची. आज कुठलीही पाककृती आपण करणार नाहीये. आज आपण चैत्रा गौरीच्या हळदी कुंकवाची तयारी बघणार आहे. चला तर मग तयारी बघूया. आपण तयारी करून टाकूया सगळी. माता या 2 कैऱ्या काढल्या डाळीसाठी आणि हे हरभरे भिजत घातले. हो, ते रात्री भिजवावं लागतात ना, 5-7 तास. आणि आता हे सगळे पाण्यात आपण निथळून काढूया ना. हो हो, म्हणजे अगदी छान भिजले. आणि मग सकाळी उठल्यानंतर आपण तिला फ्रीजमध्ये ठेवली, कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे ते जास्त आंबट व्हायची शक्यता असते. आणि मी हे फक्त गाळून घेते, कारण ह्याचा आपण कैरीची डाळ करणार आहे. आणि आपण अपलोड केली आपली ऑलरेडी, ह्याचा आपलं अपलोड आहे, तर त्यामुळे तुम्ही पण नक्की बघू शकता ही कैरीची डाळ कशी केली आहे. त्याच पद्धतीनं आपण आता इथे करणार आहे. तुला एवढी किसायची सवय नाहीये वाटतं. माझा स्पीड तुझ्यापेक्षा जास्त आहे. जास्त म्हणजे काय, खवळून तुला मी सारखी म्हणते जमते का जमते का. खिसणे खवणणे आणि फोडणी पण आपल्याला गार करून घ्यायची, त्यामुळे लागलीच फोडणी करून घेऊया आणि थंड आपण नंतर घालूया त्याच्यामध्ये फोड. त्याच्यामध्ये गौरीची सजावटीला कलिंगड वापरतात किंवा थोडेसे फराळाचे पदार्थ करतात किंवा ह्या कच्च्या कैऱ्या. तर आता आपण हे सगळं करूया. आणि पन्ह ते तर मुख्य आहे. म्हणजे जे चैत्रा गौरीचं जे खायला मिळणार आहे गेल्यानंतर डाळ पन्ह हे फिक्स. आणि हरभऱ्याची ओटी. आणि मग त्या हरभऱ्याची ओटी घरी गेल्यानंतर त्याची मस्त रात्री उसळ, असा हा सगळा ठरलेला मेनू आहे. आपण पन्ह्याची पण तयारी करूया आणि भरपूर पन्ह करूया. अगदी म्हणजे अगदी 1-2ला जरी मागितलं पण सगळ्यांना आवडतं. छान हे पातेलं भरून करूया. आपले 2 मेंबर जे आहेत ना, नमू आणि मनी, या दोघांना आमच्या, कारण जे आमचे शूटिंग करतात ना त्या दोघींना सगळं हे लागतं, परफेक्ट लागतं. तर त्यामुळं आम्ही टेस्ट घेतले हे फार महत्वाचं नाही, या दोघींना द्यायला मधलं तरी काम सगळं झालं. डाळ आणि पन्ह्याचं 1-2 मिनिटं बसूया आणि मग बाकीची आपण चैत्रा गौरीची ऍक्च्युली आरास म्हणतात त्याला, आरास कशी करायची ती खरं बघूया आपण. छान, आता तयार झालोय आपण. थोड्याच वेळात बायका येतील, मस्त सगळी तयारी करून जाईल. आवाज आलाय म्हणजे गरम हवा येते. बरं झालं त्यानिमित्ताने. A few moments later. Yeah, boy.
रुको जरा सबर करो. सगळं काही छान, सजावट पण खूप मस्त. 2,000 years later. मस्त व्हिडिओ बघायला मिळालेच आम्हाला. नाही. आज असं मस्त दिवस गेला ना. हो, सगळ्या मैत्रिणी येऊन गेल्या आणि मस्त असं हळदी कुंकू केलं. आज तुम्ही बघितलंच असेल. आणि आपण डाळ आणि पण सगळ्यांना खूपच आवडलं, सगळ्या मैत्रिणींना सुद्धा. आणि आपण केलेले आहेच आहे, आपल्या तिच्या रील पण आहे, अपलोड केलेलं आहे आणि केलेलं आहे. डिस्क्रिप्शन हो. बॉक्समध्ये पण सगळं दिलेलं आहे आपण. आणि आज आपण अगदी हटके प्रकारचा व्हिडिओ केला. नेहमी पाककृती असतात, असते, आज जरा हो. आपण हळदी कुंकू चैत्रातलं हे केलं. आणि असेच आमचे वेगवेगळे व्लॉग तुम्हाला जर बघायला आवडले असतील तर आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.